हॅलो, तर हे संडेचं शूटिंग आहे संध्याकाळचं. मी भाकरी बनवत होती आणि दुपारी अंडाकरी बनवलेली ना, तर ती शिल्लक होती, तर तीच आम्ही खाल्ली. त्याच्यानंतर मग रात्री आम्ही जेवलं वगैरे. त्याच्यानंतर नॉर्मल जे रिदेशचं जे रुटीन आहे नेहमीचं, थोडंसं लायटिंग वगैरे लावतो आणि मग त्याच्यानंतर त्याला थोडं मी डीप प्रेशर वगैरे देते आणि थोडं त्याच्या हातांना पायाला वगैरे असं मालिश करते. हे माझं ठरलेलं आहे. तर तेच आता इथे करत होती आणि तो पण असा जागाच होता मी करताना. कधी कधी तो झोपतो लवकर, झोपला तरी पण मी करते त्याला मालिश. पण आता हे करत असताना तो ना थोडासा जागा होता. तर हे आहे नेक्स्ट डेचं शूटिंग. टिफिनची तयारी चालू होती आणि टिफिनमध्ये मुळ्याची भाजी होती आणि चपाती होती. मुळा मी आदल्या दिवशी रात्रीच किसून ठेवला होता, म्हणजे मला सकाळची घाई होत नाही. आणि इथे आता भाजी झाल्यानंतर मी चपात्या बनवायला घेत होती. आणि रिदेशच्या थोडंसं पोटात बरं नव्हतं, त्याच्यामुळे ना हे ना करू जिरं असं म्हणतात ह्याला. तर ह्याचं पाणी मला रिदेशसाठी बनवायचं होतं. तर एकदम कडू लागतं ते, म्हणून त्याची चव मी थोडीशी जरा डायल्यूट करण्यासाठी मी इथे पतंजलीचं हनी त्याच्यामध्ये टाकणार होती, 1 चमचा हनी. तर इथे चपात्या माझ्या अजून झाल्या नव्हत्या. चपात्यांचं काम माझं रेडी होतं आणि ते मला जे पाणी बनवायचं होतं ना, म्हणून मी त्याच्यासाठी गरम पाणी इथे हे करायला ठेवलं होतं. आणि इथे बघा ते पाणी रेडी झालं होतं करू जिरा टाकून, आणि हे मला रिदेशला द्यायचं होतं पिण्यासाठी. रिदेश उठला होता. रिदेशची इथे एक्सरसाइज योगा वगैरे चालू होती. आंघोळीच्या अगोदर कधी घेते त्याचं, कधी कधी मग नंतर पण घेते, जसं मला टाईम मिळेल तसं. त्याच्यानंतर मग सगळं आवरल्यानंतर रिदेशचं माझं सगळं आवरल्यानंतर मी इथे मला एकटीसाठी चाय ठेवत होती. आणि चायमध्ये मी आज म्हणजे साखर, तर कधी कधी मी साखर घालते, खूप कमी साखर घालतो, नाही तर मग गुळच वापरते. तर इथे ती गुळ पावडर घेतली होती ना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामधून, म्हणजे बहिणीने दिलेली, तर ती इथे मी आता टाकत आहे. आणि मला ना चपाती जी असते ना ती थोडीशी अशी कडक शेकलेली अशी आवडते. तर मी चपाती ना परत अशी तव्यावर टाकून घेत होती. अशी जरा थोडी कडक झालेली असते ना, थोडी म्हणजे अशी एकदम करपवलेली नाही, पण थोडी अशी कडक. तर तसा माझा हा आवडीचा नाश्ता आहे, असं कडक चपाती आणि काळा चाय. तर हे मला खूप आवडतं असं खायला. आणि त्याच्यानंतर हे खाऊन झाल्यानंतर मग मी आवरून रिदेशला स्कूलमध्ये सोडायला गेली. थँक्यू फॉर वॉचिंग.